नवरात्रीच्या षष्टीच्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे माता कात्यायनी. दुर्गा मातेचं हे 6वं रूप आहे आणि हिची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. भक्तांना साहस, तेज आणि दुष्टांवर विजय देणारी देवी म्हणून कात्यायनी देवीची पूजा केली जाते. देवीचं नाव कात्यायनी कसं पडलं यामागे एक पौराणिक कथा आहे. पूर्वी कत या नावाचे एक महर्षी होते. त्यांच्याच वंशात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. हे कात्यायन ऋषी अत्यंत विद्वान, तपस्वी आणि भगवती देवीचे परम भक्त होते. म्हणूनच त्यांनी अनेक वर्ष भगवती देवीची कठोर तपश्चर्या केली, कारण त्यांच्या मनात एकच इच्छा होती की भगवतीनं त्यांच्या घरी जन्म घ्यावा. आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या ह्या प्रखर तपश्चर्येने भगवती देवी प्रसन्न झाली आणि त्यांच्या या प्रार्थनेचा तिने स्वीकार केला. याच काळात महिषासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर, देवांवर आणि लोकांवर अत्याचार माजवले होते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी आपली शक्ती एकत्र करून एक देवी प्रकट केली. याच देवीने महिषासुराच्या विनाशासाठी महर्षी कात्यायन यांच्या घरी जन्म घेतला. म्हणूनच या देवीला कात्यायनी असंही नाव पडलं. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी देवी कात्यायनीचा जन्म झाला. त्यानंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी तिची पूजा करण्यात आली आणि दशमीच्या दिवशी देवी रणांगणात उतरली आणि महिषासुराशी घोर युद्ध करून त्याचा वध केला. महिषासुरावर विजय मिळवत देवीने संपूर्ण विश्वाला त्याच्या दहशतीतून मुक्त. कात्यायनी देवीचं आणखी एक महत्वाचं रूप आपण पाहतो, ते म्हणजे ब्रजमंडळातील अधिष्ठात्री देवी. प्राचीन काळी ब्रजमंडळातील गोपींनी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कात्यायनी देवीची उपासना केली होती. आता पाहूया देवी कात्यायनीचं स्वरूप. तिचं रूप अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आहे. तिच्या 4 भुजा आहेत. उजव्या वरच्या हातात अभयमुद्रा आहे, जी भक्तांना निर्भय बनवते. उजव्या खालच्या हातात वरमुद्रा आहे, जी भक्तांना इच्छित वरदान प्रदान करते. डाव्या वरच्या हातात तिच्या तलवार आहे, जी दुष्टांचा नाश करण्याची शक्ती दाखवते. तर डाव्या खालच्या हातात कमळाचं फूल आहे, जे पवित्रता, शांती आणि भक्तिभावाचं एक प्रतीक आहे. तिचं वाहन आहे सिंह, जो पराक्रम, शौर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातो. योग साधनेत या दिवशी साधकाचं मन आज्ञाचक्रात स्थिर होतं. आज्ञाचक्र हे भ्रुकुटीच्या मध्ये असलेलं एक ध्यानाचं केंद्र आहे. या चक्रात मन स्थिर झालेला साधक स्वतःला पूर्णपणे मातेला समर्पित करतो आणि जेव्हा साधक आपलं सर्वस्व देवीच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा देवीचा साक्षात्कार प्राप्त करणं सहजही शक्य होतं.